नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। सा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं आपण वाचन करीत आहोत। या ग्रंथाचं वाचन करीत असताना आपण मागील भागामध्ये आपण विविध भिक्खूंना दिलेली धम्मदीक्षा वाचलेली आहेत। यावेळी आपण भाग 12 मध्ये राजा बिंबिसारची धम्मदीक्षा आपण वाचन करणार। राजगृह ही मगध देशा राज्य श्रेणीय बिंबिसारची राजधानी होती। राजगृह ही राजा बिंबिसारची राजधानी होती। एवढ्या मोठ्या संख्येने जटिलांचे दीक्षांतर झाल्याचे ऐकून शहरातील प्रत्येकजण भगवान बुद्धाविषयी चर्चा करू लागला। अशा प्रकारे राजा बिंबिसारला भगवान बुद्ध शहरात आल्याचे कळले। राजा बिंबिसारने मनात विचार केला, अत्यंत सनातनी आणि दुराग्रही अशा जटिलांना दीक्षांतर करण्यास लावणे ही साधी गोष्ट नव्हे। निश्चित तो अर्हत आणि सम्यक संबोधित असला पाहिजे। तो विद्वान, सद्वर्तनी, जगाचे संपूर्ण ज्ञान झालेल्या यात्रिक लोकांना मार्गदर्शन करणारा सर्वश्रेष्ठ पुरुष आणि देव व मानव यांचा गुरु असला पाहिजे। जे सत्य त्याला स्वतःला समजले आहे अशा सत्याचा उपदेश तो करीत असला पाहिजे। ज्याचा आदी, मध्य आणि अंत कल्याणकारक आहेत, ज्याचा आशय आणि शब्द हे दोन्ही अत्यंत सुंदर आहेत, असा धम्म तो शिकवित असला पाहिजे। संपूर्ण निर्दोष, शुद्ध आणि पवित्र जीवनाचा तो प्रसार करीत असला पाहिजे। त्याच्यासारख्या माणसाचे दर्शन घेणे योग्य आहे। म्हणून राजा बिंबिसार मगधातील 12 दशसहस्र ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यासह ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते तिथे गेला। भगवंताच्या समोर जाऊन त्यांना अभिवादन करून तो त्यांच्याजवळ बसला। मगधातील ते 10 ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यापैकी देखील काहींनी तथागतास आदराने वंदन केले आणि त्यांच्याजवळ बसले। काहींनी तथागतास कुशलक्षेत्र विचारून त्यांच्याजवळ जाऊन विनम्रपणे बसले। काही जण हात जोडून तथागतांपुढे बसले। काहींनी तथागतास आपले नाव आणि गोत्र सांगून ते त्याच्याजवळ बसले। काही जण काही न बोलता जवळ बसले। मगधातील त्या 12 दशसहस्र ब्राह्मणांनी आणि गृहस्थांनी भगवान बुद्धाच्या बरोबर आलेल्या भिक्खूंमध्ये उरुवेला काश्यपाला पाहिले। त्यांच्या मनात विचार आला, हे कसे काय? हा थोर श्रमण उरुवेला काश्यपाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहेत की उरुवेला काश्यप ह्या थोर श्रमणाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन जगत आहेत? त्या सर्वांच्या मनात उद्भवलेला प्रश्न जाणून तथागत उरुवेला काश्यपाला म्हणाले, हे उरुवेलावासी, तुला लोक महापुरुष म्हणतात। तुला असे काय आढळले की ज्यामुळे तू अग्निपूजा सोडून दिलीस, अग्निहोत्राचा त्याग केलास? हे कसे काय घडले? काश्यपाने उत्तर दिले, रूप, शब्द आणि रस याने युक्त असे पदार्थ आणि वासनाधीन स्त्रिया या वस्तूंची यथायोगापासून प्राप्ती होऊ शकते। या वस्तू अशुद्ध आहेत हे मला समजल्यामुळे मला यज्ञत्याग आणि आहुती या गोष्टी वाटले नाहीत। पण तुमची हरकत नसेल तर हा विचार तुमच्या मनापुढे कशामुळे आला ते सांगा। नंतर उरुवेल काश्यप आपल्या आसनावर उठला आणि उत्तरीय वस्त्र त्याने एका मांडीवर नीट ठेवले। भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन त्याने साष्टांग प्रणिपात केला आणि भगवंताला तो मानला, तथागत माझे गुरु आहेत, मी त्यांचा शिष्य आहे। तेव्हा मगधातील त्या ब्राह्मणांना आणि गृहस्थांना समजले की उरुवेल काश्यप हा तर महाश्रमणाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहे। नंतर त्या 12 दशसहस्र ब्राह्मणांच्या आणि गृहस्थांच्या मनात उद्भवलेला प्रश्न ओळखून भगवान बुद्धांनी त्यांना आपल्या धम्माचा उपदेश दिला। एकही काळात डाग न पडल्या स्वच्छ वस्त्रांच्या त्यागाप्रमाणे ज्याप्रमाणे रंग उत्तम चढतो त्याप्रमाणे बिंबिसार
ज्यांचा अधिपत्य आहे अशा त्या मगधवासी हजारो ब्राह्मणग्रस्तांनी त्या शुद्ध आणि निष्कलंक धम्माचा रंग धारण केला. 1000 लोकांनी तर आपण बुद्धांचे उपासक झाल्याची घोषणा केली. ते दृश्य पाहून धम्म समजल्यावर व त्यांचे आकलन झाल्यावर, अनिश्चितता नष्ट झाल्यावर, सर्व शंकाची निरसन झाल्यावर आणि पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यावर मगधराज श्रेणीय बिंबिसार भगवंतांना म्हणला, भगवान, पूर्वी राजपुत्र असतानाच माझ्या ज्या 5 इच्छा होत्या त्या आता पूर्ण झाल्या. भगवान, पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या मनात विचार आला, मला राज्याभिषेक झाला तर काय बहार होईल. भगवान, ती माझी पहिली इच्छा होती ती आता पूर्ण झाली. आणि नंतर एखादा अर्हत सम्यक संबुद्ध माझ्या राज्यात आला तर ती किती चांगली गोष्ट असेल. ही माझी दुसरी इच्छा होती, हे भगवान, ती आता पूर्ण होईल. आणि त्या भगवंताची सेवा करणे मला शक्य झाले तर किती बरं होईल. ही माझी तिसरी इच्छा होती आणि भगवान, ती आता पूर्ण झाली आहे. आणि त्या भगवंताने मला आपला धम्म शिकवावा अशी माझी 4थी इच्छा होती, हे भगवान, तीही आता पूर्ण झाली आहे. आणि त्या भगवंताला धम्म मला कळावा अशी माझी 5वी इच्छा होती, हे भगवान, तीही आता पूर्ण झाली. भगवान, मी पूर्वी राजपुत्र असताना ह्या माझ्या 5 इच्छा होत्या. आणि राजा बिंबिसार ज्या पहिल्यापासून ज्या 5 इच्छा होत्या त्या 5 इच्छा पूर्ण झाल्या अशा प्रकारे राजा बिंबिसार सांगत आहे. आश्चर्य, हे भगवान, आश्चर्य. जे विस्कळीत झाले आहे त्याची घडी नीट बसवावी किंवा जे गुप्त होते ते प्रकट करावे किंवा वाट चुकलेला मार्ग दाखवावा किंवा ज्यांना डोळे आहेत त्यांना पाहता यावे म्हणून अंधारात दिवा आणावा. त्याप्रमाणे भगवंतांनी अनेक मार्गांनी धम्माची शिकवण दिली. हे केवढे आश्चर्य. भगवान बुद्धाला, या धम्माला आणि त्यांच्या भिक्खुसंघाला मी शरण येत आहे. भगवंताने आजपासून मला आपला आजन्म शरणागत उपासक म्हणून माझा स्वीकार करावा. आता अनाथ पिंडकाची धम्मदीक्षा. सुदत्त हा कोसल देशाची राजधानी श्रावस्ती येथील एका रहिवासी होता. या देशात राजा प्रेसेनजीत याचं राज्य होतं. सुदत्त हा राजाचा कोषाध्यक्ष होता. गरिबांना उदार देणगी देत असल्यामुळे सुदत्त हा अनाथ पिंडक म्हणून ओळखला जात असे. भगवान बुद्ध राजगृह येथे असताना आपल्या काही खाजगी कामानिमित्त अनाथ पिंडक तेथे आला होता. राजगृह येथील ज्या व्यापारी संघाच्या श्रेष्ठीचे त्याच्या बहिणीचा विवाह झाला होता त्याच्याकडे तो उतरला होता. तो आला त्यावेळी श्रेष्ठींकडे भगवान बुद्ध आणि त्यांचे भिक्खू यांच्यासाठी भोजनाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर तयारी चालू असल्याचे त्यांना आढळले की येथे एखादा लग्न समारंभ असावा किंवा राजाला आमंत्रण देण्यात असावे असे त्याला वाटले. वस्तुस्थिती समोर भगवान बुद्धाच्या दर्शनासाठी तो अत्यंत उत्सुक झाला आणि तथागतांना भेटण्यासाठी तो त्या रात्री निघाला. आणि तथागतांनी त्याच क्षणी त्याच्या हृदयातील शुद्ध भाव ओळखून सांत्वनपर शब्दांनी त्यांनी त्याचे स्वागत केले. आसनस्थ झाल्यावर अनाथ पिंडकाने एखाद्या धार्मिक विषयावर प्रवचन ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. तथागतांनी त्याची इच्छा मान्य करून प्रश्न केला, आपले जीवन कोण घडवतो? तो ईश्वर वस्तुमात्राचा निर्माता आहे का? जर तो निर्माता ईश्वर असता तर सर्व प्राणी मात्रांना आपल्या निर्मात्याच्या सत्तेच्या अधीन राहून निमूटपुढे त्याच्या नमावे लागले असते. कुंभाराच्या हाताने घडविलेल्या मडक्याप्रमाणे त्यांची स्थिती झाली असती. तर ईश्वराने जग निर्माण केले असते तर दुःख, आपत्ती किंवा पाप अशासारखी कोणतीच गोष्ट आपली असायला नको होती. कारण चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टींचा उद्भव त्याच्यापासून झाला पाहिजे. जर असे नसेल तर त्याच्या खेरीत दुसरे एखादे कारण असले पाहिजे आणि मग तो ईश्वर स्वतंत्र असणे शक्य नाही. याप्रमाणे ईश्वरविषयी कल्पनांचा पाडा होतो हे तुमच्या लक्षात येईल. आणखी असे म्हटले की ब्रह्म हे जगत कारण असू शकत नाही. बीपासून झाड होते त्याप्रमाणे आपल्या भोवतालच्या सर्व वस्तू कारणामुळे अस्तित्वात येतात. मग ब्रह्म हे सर्व वस्तूंचं सारखंच कारण कसे असू शकेल? जर ते सर्वव्यापी असेल तर निश्चितपणे ते त्यांचा निर्माता होऊ शकत नाही. आणखी असे म्हटले जाते की आत्मा हा निर्माता आहे. पण जर आत्मा हा निर्माता असेल तर त्याने सर्व वस्तू सुखकर का केल्या नाहीत? दुःख आणि सुख ही वास्तविक सत्य होत
ती आत्म्याने निर्माण केलेली आहे असे मानू नये. असे कसे शक्य आहे? दुसरे असे की निर्माता असा कोणी नाही किंवा दैव असे काही एक नाही आणि कार्यकारणही नाही, हे विधान तुम्ही मान्य केले तर आपले जीवन घडवण्याचा आणि साध्यानुसार साध्य जोडून घेण्याचे काय प्रयोजन? म्हणून आमचे म्हणणे असे आहे की अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू या कारणाशिवाय अस्तित्वात असलेल्या नाहीत. ईश्वर, ब्रह्मा, आत्मा आणि कारणरहित असे दैव यापैकी कुणीही निर्माता नाही, तर आपल्याच कृत्याचे बरे वाईट परिणाम होत असतात. तर भगवान बुद्ध इथे कार्यकरण भाव सांगतात. लक्षात घ्या, सर्व विश्व प्रतिज्ञ समुत्पाद म्हणजेच कार्यकारण भावाच्या सिद्धांतावर आधारलेले आहे आणि जी कारणे क्रियाशील असतात ती अमानसिक नसतात. उदाहरणार्थ, पहिल्या ज्या सुवर्णाचा किल्ला असतो ते अंतर्बाह्य सुवर्ण असते. म्हणून आपण ईश्वर पूजेच्या आणि त्याच्या प्रार्थनेच्या थोतांडाचा त्याग करूया, ज्याच्यापासून काही फायदा नाही. अशा गूढ गोष्टीविषयी निष्फळ कल्पना करीत बसून आपण स्वतःचे नुकसान करून घेऊ नये. आत्मा आणि स्वार्थीपणा यांचा आपण त्याग करूया आणि कुशल कर्म करूया, म्हणजे त्यांचे फळही आपणास चांगले मिळेल. अनाथ पिंडक म्हणाला, भगवंतांनी जे सांगितले त्याचे सत्य मला समजले आणि आपले मन मोकळे करावे अशी माझी इच्छा आहे. माझे बोलणे ऐकल्यावर मी काय करावे याविषयी भगवंताने मला उपदेश करावा. माझ्या आयुष्यात मला खूप कामे आहेत आणि विपुल संपत्ती मिळवल्यामुळे मी चिंताग्रस्त झालो आहे. तरीही माझ्या कामात मला आनंद वाटतो आणि मी त्यासाठी खूप परिश्रम करतो. माझ्या पदरी पुष्कळ नोकर चाकर आहेत आणि माझ्या उद्योगधंद्याच्या यशावर त्यांचे जीवन अवलंबून आहे. आपले शिष्य परिव्रजेच्या सुखाची प्रशंसा करताना आणि जगातील अशांतीला दोष देत असताना मी ऐकले आहे. ते ऐकता तथागतांनी आपल्या राज्याचा आणि वारसा हक्काचा त्याग केला आहे आणि सदाचाराचा मार्ग शोधून काढून निर्वाण कसे प्राप्त करावे याचे संबंध जगाला उदाहरण घालून दिले आहे. जे न्याय असेल तेच करावे आणि आपल्या बांधवांना सुखी करावे याविषयी माझ्या मनाला उत्कंठा लागून राहिली नाही आहे. म्हणून मला सर्व विचारायचे आहे की माझी संपत्ती, माझे घर, माझा व्यापारी उद्योग याचा मी त्याग केलाच पाहिजे काय, आणि आपल्याप्रमाणे धार्मिक जीवनाचा आनंद मिळवण्यासाठी ग्रहीत झाले पाहिजे काय. तर इथे भगवान गौतम बुद्ध बोलतात आणि तथागत म्हणाले, उदात्त आणि अष्टांग मार्गाने जो जातो त्या प्रत्येकाला धार्मिक जीवनाचा आनंद मिळतो. जो संपत्तीला चिकटून राहतो त्याने तिचे विष स्वतःच्या मनात पेरून घेण्यापेक्षा तर त्याग करणे अधिक चांगले. परंतु जो संपत्तीला चिकटून राहत नाही आणि ती जवळ असून सुद्धा तिचा उपयोग तो चांगल्या तऱ्हेने करतो, तो आपल्या बांधवांना वरदान ठरेल. माझे तुम्हाला असे सांगणे आहे की तुमचा जो जीवन व्यवसाय आहे त्यातच तुम्ही राहा आणि परिश्रमपूर्वक आपल्या धंद्यात लक्ष द्या. जीवन, संपत्ती आणि सत्ता माणसाला गुलाम करते नाही, तर त्याच्या अभिलाषा त्यांना गुलाम करते. केवळ निश्चित जीने जगण्यासाठी जो भिक्खू संसार त्याग करतो त्याचा काही फायदा होत नाही, कारण आळसाचे जिने धुम्नास्पद होते. निष्क्रियतेचा तिरस्कारच केला पाहिजे. माणसाने ग्रहीण व्हावे किंवा संसार त्यागाची आवश्यकता वाढल्याशिवाय त्यांनी संसार त्याग करावा असे तथागतांचा धम्म सांगत नाही. माणसाने स्वार्थाच्या भ्रमातून मुक्त व्हावे, आपण चित्त शुद्ध करावे, सुखोभोगाच्या तृष्णेचा त्याग करावा आणि सदाचरणाचे जीवन जगावे असं तथागतांचा धम्म सांगतो. आणि लोक काही करो, कारागीर, व्यापारी किंवा राज्याचे अधिकारी म्हणून ते या जगात राहत नाही किंवा संसार त्याग करून धार्मिक चिंतनात ते आपले आयुष्य घालवितात. मात्र त्यांचा अंगीकृत कार्यात त्यांनी आपले अंतःकरण ओतले पाहिजे आणि मेहनती आणि उत्साही जगले पाहिजेत. पाण्यात वाढणाऱ्या परंतु पाण्याचा स्पर्श न होणाऱ्या कमलाप्रमाणे ते असतील. जीवन संघर्षात कोणतेही हेवा किंवा द्वेष करीत नसतात आणि या जगात ते स्वतःचे नव्हे तर परमार्थाने जीवन जगले असतील.
तर आनंद, शांती आणि समाधान या खात्रीने त्यांच्या मतात वास करते. अनाथ पिंडकाला सत्याचे दर्शन सर्वोत्कृष्ट, साधे आणि शहाणपणाच्या असल्याचे दिसून आले. याप्रमाणे खऱ्या तत्त्वज्ञानात स्थिर झाल्यामुळे त्याने भगवान बुद्धांच्या चरणाशी मस्तक नमवले आणि हात जोडून त्यांना त्यांच्या उपासकाच्या दीक्षेची विनंती केली. म्हणजे इथे अनाथ पिंडक सुद्धा धम्मदीक्षा झालेली आहे. आता राजा प्रेसेनजीत यांची धम्मदीक्षा. आता वेगवेगळ्या अशा धम्मदीक्षा आहेत. नंतर भगवान बुद्धांनी ऐकून झाल्यानंतर राजा प्रेसेनजीत आपल्या राजेशाही समासह जेतवन विहारात केला. हात जोडून वंदन करीत तो म्हणाला, माझे हे शूद्र आणि अप्रसिद्ध राजे खरोखर आज भाग्यवान झाले आहे. कारण आपल्यासारख्या सत्याचा राजा, धर्मराज किंवा जननायक उपस्थित असताना या राज्यावर आपत्ती आणि संकटे कशी ओढते. ज्या अर्थी आता मला आपल्या पवित्र चरणाचे दर्शन झाले त्या अर्थी आपल्या धर्मामृताचे प्राशन करून द्या. धर्मामृत. ऐक संपत्ती ही अनित्य आणि नाशवंत आहे, तर धर्मरूपी धन शाश्वत आणि अविनाशी आहे. ऐहिक जीवन जगणाऱ्या राज्याचेही जीवन दुःखी असते, परंतु पवित्र जीवन जगणाऱ्या सामान्य माणसालाही मनशांती लागते. सुखाची हाव आणि अभिलाषा यांना कंटाळलेल्या राजाच्या मनाची स्थिती ओळखून आणि ही संधी योग्य आहे असे जाणून भगवंत म्हणाले, हीन स्थितीत जन्माला आलेल्या लोकांनी धर्मपारायण मनुष्य पाहिला तर त्यांना देखील त्यांच्याबद्दल आदरभाव वाटतो. मग पूर्वपुण्याई लाभलेल्या अशा स्वतंत्र राज्याला त्याबद्दल किती आदर वाटत असेल. आणि म्हणून मी माझा धम्म थोडक्यात समजावून सांगत असताना महाराजांनी माझे म्हणणे नीट लक्षपूर्वक ऐकावे व आत्मसात करावे. आपली बरी वाईट कृती नेहमी छायेप्रमाणे आपला पाठपुरावा करतात. सर्वात अधिक गरज कशाची असेल तर ती करुणामय हृदयाची. आपल्या प्रजाजनांना एकुलत्या एका मुलाप्रमाणे माना. त्यांच्यावर जुलूम करू नका, त्यांचा नाश करू नका. आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपल्या ताब्यात ठेवा. कुमार्गाच्या विचारावर त्याग करा व सन्मार्गाने जा. दुसऱ्यांना पायतळी तोडवून स्वतः उच्चपदी चढू नका. दुःखितांना सुख द्या आणि त्याला आपला मित्र माना. राजेशाही बळेजवात अधिक महत्त्व देऊ नका किंवा तोंडपूजा करण्याची गोड शब्द केलेली स्तुती ऐकू नका. तपश्चर्याने स्वतःला क्लेश करून घेण्यात काहीच लाभ नसतो. म्हणून धम्माचं चिंतन करा व सदाचरणाच्या नियमांचं महत्त्व ओळखा. दुःखाचं व अनिष्ट गोष्टीचे पर्वत आपल्या भोवती सर्वत्र उभे आहेत आणि खऱ्या धम्माचा विचार केल्यानेच त्यातून आपली सुटका होऊ शकते. मग अन्याय करण्यात त्याचा काय फायदा आहे. सर्व शहाणे लोक शारीरिक सुख भोगण्याची अपेक्षा करतात. ते काम वासनांचा तिरस्कार करतात आणि पवित्र जीवनाचा अवलंब करतात. झाडाला आग लागली तर त्याच्यावर पक्षी कसे राहू शकते. जिथे वासना असते तिथे सत्य राहू शकत नाही. हे ज्ञान ज्याला नाही तो विद्वान मनुष्य जरी ऋषी म्हणून त्याची स्तुती होत असती तरी तो अज्ञ समजला पाहिजे. ज्याला हे ज्ञान झाले आहे त्याच्यात प्रज्ञा प्राप्त होते. ही प्रज्ञा प्राप्त करून घेणे हा जीवनाचा एकमेव उद्देश आहे. तिच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जीवनाचे अपयशच होते. सर्व पंथांची शिकवण याच्यावरच केंद्रित झाली पाहिजे, कारण त्याच्या खेरीत ज्ञान अशक्य आहे. हे सत्य केवळ ऋषीमुनीसाठी नाही, प्रत्येक मानव प्राण्याची त्याचा संबंध आहे. वृत्तस्थ भिक्खू आणि कौटुंबिक जीवन जगणारा सामान्य मनुष्य यांच्यात या बाबतीत काही फरक नाही. ऋषींचीही अधोगती होऊ शकते आणि सामान्य कुटुंबवत्सल माणसेही ऋषीपदाला पोचू शकतात. काम असण्याच्या भरतीपासून सर्वांना सारखाच धोका असतो. निव्वळ जग त्या भरतीत वाहून जाते. जो त्याच्या भोवऱ्यात सापडतो त्याची सुटका होत नाही. परंतु प्रज्ञा ही नौका आहे आणि विचार ही त्याचे सुकाणू आहे. धम्म तुम्हाला असा आदेश देतो की तुमच्या या शत्रूपासून तुम्हीही आपले संरक्षण करा. आपल्या कर्माचा परिणाम टाळणे आपल्याला अशक्य आहे, म्हणून आपण सत्कर्मेच करावी.
आपल्या हातून दुष्कृत्य होऊ नयेत म्हणून आपण आपले विचार तपासून पाहूया, कारण आपण जे पेरतो तेच आपल्याला मिळते. प्रकाशातून अंधाराकडे आणि अंधारातून प्रकाशाकडे जाणारे मार्ग असतात. अंधारातून गडद अंधाराकडे आणि संधी प्रकाशातून अधिक उज्ज्वल प्रकाशाकडे जाणारे मार्गही असतात. सुज्ञ मनुष्याला अधिक प्रकाश असला पाहिजे म्हणून तो प्रकाशाचा उपयोग करीत. तो अविरतपणे सत्य ज्ञानाच्या प्राप्तीसाठी प्रगती करीत राहील. सद्वर्तनाने आणि बुद्धीचा उपयोग करून आपले खरे श्रेष्ठत्व दाखवा. ऐहिक वस्तूंच्या व्यर्थविषयी खोल विचार करा आणि जीवन चंचल आहे हे समजून घ्या. मन उदात्त करा आणि निश्चित ध्येयावर निष्ठ असू द्या. सद्वर्तनाच्या राजधर्माच्या नियमाचे उल्लंघन करू नका आणि तुमचा आनंद बाह्य वस्तूवर अवलंबून न ठेवता तुमच्या स्वतःच्या मनावर अवलंबून ठेवा. असे कराल तर तुमची कीर्ती चिरकाल टिकेल. भगवान बुद्धाची अमृतवाणी राजांनी अत्यंत आदराने ऐकली आणि अंतःकरणात पाठ साठवली आणि त्यांचा उपासक होणे त्यांनी वचन दिले. इथे राजा प्रसेनजीत यांनी सुद्धा धम्मदीक्षा घेतलेली आहे. जीवक हा राजगृहातील शालवती नावाच्या वेश्येचा मुलगा होता. अनारोस असल्यामुळे जन्माबरोबर तो मूल एका टोपलीत घालून मातीच्या ढिगावर टाकून देण्यात आले होते. त्या मातीच्या ढिगावर बरेचसे लोक त्या मुलाकडे पाहत उभे राहिले होते. राजकुमार अभय बाजूने जात होता. त्याने लोकांना विचारलं. त्यांनी सांगितले ते जिवंत आहे म्हणून त्या मुलाला जीवक असे नाव मिळाले. अभयाने त्याला दत्तक घेतले आणि त्याचे पालनपोषण केले. जीवक मोठा झाल्यावर आपण कसे वाचतो हे त्याला समजले आणि जीवक मोठा झाल्यावर आपण कसे वाचलो हे त्याला समजले आणि इतरांना वाचवण्याची तीव्र इच्छा त्याला मनात निर्माण झाली. म्हणून अभयाला न कळविता आणि त्याची संमती न घेता तो तक्षशिला विद्यापीठात गेला आणि तिथे 7 वर्षे त्याने वैद्यकीचा अभ्यास केला. राजगृहाला परतल्यावर त्याने आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आणि थोड्याच वेळात या व्यवसायात त्याने मोठे नाव कमवले आणि कीर्ती मिळवली. साकेतीतील एका श्रेष्ठींची बायको ही त्याला मिळालेला पहिला रोगी असून तिला बरी करण्याबद्दल त्याला 16,000 कारशल पण 1 गड्डी 1 मोलकरीण आणि 1 घोडागाडी इतका मोबदला मिळाला. त्याचा लौकिक ओळखून अभयाने त्याच्या राहण्यासाठी आपल्या राजवाड्यात जागा दिली. राजगृह येथे त्याने बिंबिसारला त्रासदायक अशा भगंदर रोगापासून मुक्त केले आणि त्यासाठी बिंबिसारच्या 500 राण्यांचे सर्व अलंकार त्याला बक्षीस म्हणून मिळाले असे सांगतात. जीविकाने उल्लेखनीय असे केलेले इतर काही उपचार म्हणजे राजगृहातील एका श्रेष्ठीवर केलेली कवटीची आणि बनारसीतील एका स्त्रीच्या मुलाच्या झालेल्या आतड्याच्या एका जुनाट रोगावरील शस्त्रक्रिया या होत. राजा आणि राजश्रिया यांचा राजवैद्य म्हणून जीविकाची नेमणूक झाली होती. परंतु जीविकाचा भगवान बुद्धांकडे फारच ओढा होता. त्यामुळे तो भगवंतांना आणि त्यांच्या संघाचा वैद्य म्हणूनही काम करीत असे. तो भगवंतांना शिष्य झाला. तो आजारी आणि जखमी लोकांना उपचार करण्यास मोकळा राहावा म्हणून भगवंतांनी त्याला भिक्खूची दीक्षा दिली नाही. बिंबिसारला मृत्यूनंतर जीवक त्याचा मुलगा अजातशत्रू याच्या पदी राहिला आणि अजातशत्रूने पितृवधाचा गुन्हा केल्यानंतर त्याला भगवंताने आणण्यास लोक कारणीभूत केले. आता इथे जीवक हा कशा प्रकारचं हे होता याची इथं अत्यंत चांगली प्रकारे माहिती होती. शुद्धोधनाची शेवटची भेट. सारीपूर्ण आणि मुगलान यांच्या दीक्षेनंतर भगवान बुद्ध 2 महिने राजगृहात राहिले. भगवान राजगृहात राहत असल्यावर ऐकल्यावर शुद्धोधनाने निरोप पाठवला की मरणापूर्वी माझ्या मुलाला पाहण्याची माझी इच्छा आहे. त्याच्या उपदेशाचा फायदा इतरांना मिळावा परंतु त्याच्या पित्याला किंवा त्याच्या नातलागांना तो मिळाला नाही. निरोप देताना दूताचे नाव कालुदायीन असे असून तो शुद्धोधनाच्या एका दरबारातील मनुष्याचा मुलगा होता. तेथे पोहोचल्यावर तो दूत म्हणाला, जगदवंदनीय तथागता, कमलपुष्प ज्याप्रमाणे सूर्योदयासाठी उत्सुक असते त्याप्रमाणे आपले पिताजी आपली वाट पाहतात. तथागताने आपल्या पित्याची विनंती मान्य केली आणि आपल्या बऱ्याच शिष्यांसह ते पित्याच्या घरी जावास निघाले. भगवान अधूनमधून मुक्काम करीत चालले होते.
परंतु ते येण्यासाठी निघाल्याची वार्ता शुद्धोधनाला सांगण्यासाठी कामुदायीन पुढे निघून गेला. लवकरच ही बातमी सर्व शाखे जनपदात पसरली. संबोधी प्राप्त करून घेण्यासाठी ग्रहत्याग केल्यावर ग्रही होऊन फिरत असताना सिद्धार्थ आपला उद्देश सफल झाल्यामुळे कपिलवस्तूला आपल्या घरी परत येत आहेत. ज्याच्या त्याच्या तोंडी हेच शब्द होते. आपले नातलग आणि मंत्री जसं शुद्धोधन आणि महाप्रजापती ही दोघेही आपल्या पुत्राला भेटण्यासाठी निघाली. आपला मुलगा दुर्नच त्यांनी दिसला तेव्हा त्याचे सौंदर्य, गांभीर्य आणि तेज पाहून ते थक्क झाले आणि त्यांचे अंतःकरण अत्यानंदाने भरून तो आनंद व्यक्त करण्यात त्यांना शब्द सापडले. हा खरोखरच त्यांचाच पुत्र होता हे ते सिद्धार्थाचे होय. तो महान श्रमण त्यांच्या हृदयाच्या किती जवळ होता आणि तरीही त्यांच्यातील अंतर किती दूर होते. तो मुनिश्रेष्ठ आता त्यांचा पुत्र सिद्धार्थ नव्हता. तो बुद्ध, भगवान, अरब, सत्यवीर आणि सगळ्या मानवाचा गुरु होता. आपल्या पुत्राचं धार्मिक श्रेष्ठते लक्षात घेऊन शुद्धोधन रथातून खाली उतरला आणि त्याला वंदन करून म्हणला, आम्ही तुला पाहिल्यावर आता 7 वर्ष तुटली. या क्षणाची आम्ही किती आतुरतेने वाट पाहतो. नंतर भगवान बुद्ध आपल्या पित्यासमोर बसले. राजा आपल्या पुत्राकडे टक लावून पाहू लागला. त्याच्या नावाने त्याला हाक मारण्याची त्यांची फार इच्छा होती, पण तसे धैर्य त्याला होईना. सिद्धार्था, तो मनातल्या मनात धिक्कारला. सिद्धार्था, आपल्या पित्याकडे परत ये आणि पुन्हा त्याचा पुत्र हो. परंतु आपल्या पुत्राचा निश्चय करून त्यांनी आपल्या भावना दाबून टाकल्या. तो आणि महाप्रजापती दोघेही उदास झाले. याप्रमाणे पिता आपल्या पुत्राच्या समोर बसला आणि दुःखद आनंद आणि आनंद दुःख मानू लागला. त्याच्या आपल्या मुलाचा अभिमान वाटत होता. तरी पण आपला थोर पुत्र कधीही आपला वारस होणार नाही या कल्पनेमुळे त्याचा अभिमान लोप पावला. मी तुला माझे राज्य देईन, राजा म्हणाला, पण जर का तुला ते दिले तर तू ते मातीमूलक मानशील. आणि भगवंत म्हणाले, राजाचे अंतःकरण प्रेमाने भरलेले आहे व आपल्या पुत्राबद्दल त्यांना अत्यंत दुःख होत आहे हे मी जाणतो. पण ज्या पुत्राला आपल्या मुकला त्याच्याची ज्या प्रेमबंधनाची आपल्याला जखडली आहे त्या बंधनाने आपण स्वतःला सर्व मनुष्य मात्रांशी जपून टाका. म्हणजे सिद्धार्थाच्या जागी आपल्याला त्याच्यापेक्षाही थोर पुत्र असल्याचे आढळून येईल. सत्य आणि सदाचार शिकविणारा पुत्र आपल्याला लाभेल आणि शांती व निर्वाण याचा प्रणेता आपल्या हृदयात प्रवेश करेल. आपला पुत्र बुद्ध याची तो मधुरवाणी ऐकून शुद्धोधन आनंदाने बेवश असेल. म्हणजे इथे भगवान बुद्धांची आणि राजा शुद्धोधन यांची इथं भेट झालेली आहे. शुद्धोधन सवगैरे परतला आणि भगवान बुद्ध आपल्या शिष्याचं वनातच राहील. दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंत आणि भिक्षापत्र घेऊन कपिलवस्तूमध्ये भिक्षेसाठी निघाले. त्यावेळी पुढील बातमी पसरली. ज्या नगरातून सिद्धार्थ रथात बसून आपल्या सेवकांसह जात असे त्याच नगरात तो आता भिक्षा मागण्यासाठी घरोघर फिरत असे. त्याने लाल मातीच्या रंगाचे चिवर परिधान केले असून त्याच्या हातात मातीचे एक भिक्षापत्र आहे. ही विचित्र वार्ता ऐकून शुद्धोधन घाईघाईने गेला व भगवंतांना म्हणाला, तू माझ्या नावाला असा काय कायम भासतो? तुला आणि तुझ्या भिक्खूंना मी सहज अन्न पुरवू शकेन हे तुला माहीत नाही काय? भगवंत उतरले, ही माझ्या संघाची प्रथा आहे. पण हे कसे शक्य आहे? अन्नासाठी भिक्षा मागण्यापैकी तू नाहीस. होय पिताजी, भगवंत म्हणाले, आपण राजाचे वंशज आहोत असे तुम्ही व तुमच्या वंशीयांनी वाटल्यास म्हणावे, पण तुम्ही प्राचीन बुद्धांचा वंशज आहे. ते आपलं अन्न भिक्षा मागून मिळेल असं आणि भिक्षेवरच ते नेहमी आपला निर्वाह करीत असेल. शुद्धोधन निवृत्त झाला तेव्हा तथागत म्हणले, जेव्हा एखाद्याला गुप्त धन मिळते तेव्हा त्यातील मौल्यवान रत्नाची भेट त्याने पित्याला द्यावी अशी रीत आहे. म्हणून माझ्या या धर्मरूपी धवनाची भेट मला आपल्याला देऊ द्या. भगवंत पित्याला पुढे म्हणले, जर आपण आपल्या सुख स्वप्नातून मुक्त व्हा, आपले अंतःकरण सत्यासाठी उभे करा, आपण सदाचाराचा उत्सव बाळगा आणि सद्धर्माचा मार्ग स्वीकाराल तर आपल्याला शाश्वत असा आनंद लाभेल. शुद्धोधनाने सर्व शांतपणे ऐकले व म्हटले, बाळ, तू जे सांगतोस त्याप्रमाणे वागण्याचा मी प्रयत्न करेन. इथे राजा शुद्धोधन यांची भेट झालेली आहे. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचन सुरू आहे.
आपण दादाभाऊ अभंग या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर खाली एक सबस्क्राईब म्हणून दिलेलं आहे, त्या सबस्क्राईबवरचं बटन दाबा, सबस्क्राईब करा आणि आमचे जे व्हिडिओ आहेत ते आपल्याला नोटिफिकेशनमध्ये येतील. ते व्हिडिओ बघत जा आणि इतरांना पाठवा.